राष्ट्रीय सामाजिक न्याय आणि मानव अधिकार आयोग संस्थेच्या माध्यमातून श्री राम प्रभूंच्या अयोध्येत प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आदिवासी मुलांना खाद्यपदार्थ वाटप। गावची खबर न्यूजने या बातमीचा घेतलेला हा वृत्तांत। राष्ट्रीय सामाजिक न्याय व मानव अधिकार आयोग संस्थेच्या माध्यमातून अयोध्यामध्ये प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्राण प्रतिष्ठा 22 जानेवारीला होत असल्याने भारतभर विविध कार्यक्रम करून जल्लोष सुरू असून त्याच अनुषंगाने खालापूर तालुक्यात ग्रामीण भाग असणाऱ्या वावोशी येथील आदिवासी वाडीवर राष्ट्रीय सामाजिक न्याय व मानव अधिकार आयोग संस्थेने लहान मुलांना आहार प्रोजेक्टच्या माध्यमातून खाद्यपदार्थ वाटप करून शिक्षणाचे आणि हिंदू धर्माचे धडे सांगितले। या कार्यक्रमाला 150हून अधिक लहान बालके उपस्थित होते। राष्ट्रीय सामाजिक न्याय आणि मानव अधिकार आयोग संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात। खालापुरात अनेक जण शासन दरबारात आणि खासगी प्रकरणात मदत करण्यात मोठा सहभाग असतो। अनेकांना त्याचा फायदाही झाला आहे। 22 जानेवारीला अयोध्येत श्री राम प्रभूंची प्राण प्रतिष्ठा होत असल्याने या पवित्र दिनाच्या निमित्ताने संस्थेच्या माध्यमातून वावोशी येथील आदिवासी वाड्यावर 150हून अधिक मुलांना खाद्यपदार्थ वाटप करण्यात आले। यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर इंद्रजित धर्मराज गोंड, राष्ट्रीय महासचिव सुहेल याहू, राष्ट्रीय सचिव सत्यजित धर्मराज गोंड, महाराष्ट्र राज्य सचिव अमरजित धर्मराज गोंड, महाराष्ट्र राज्य प्रवक्ता प्रोफेसर शेखर देशमुख, सदस्य प्रदीप कोचरेकर, सदस्य आनंद ढेबे यासह अन्य। नमस्कार, मेरा नाम डॉक्टर इंद्रजीत गोंड है और मैं राष्ट्रीय सामाजिक न्याय और मानवाधिकार आयोग का राष्ट्रीय अध्यक्ष हूँ। ये हमारा जो प्रोजेक्ट है, प्रोजेक्ट आहार, ये हम लोग काफ़ी सालों से इसे चला रहे हैं और लाखों लोगों के बीचों में हमने काफ़ी आहार को लोगों तक पहुँचाया है, दिया है लोगों को, ज़रूरतमंद लोगों को। लेकिन आज का दिन जो है, इस पावन अवसर पर रामलला का जो प्राण प्रतिष्ठा हो रहा है, इस पावन अवसर पे हमारा एक प्रयत्न था कि कुछ छोटे बच्चों के साथ में इस खुशी को बांटा जाए और उसके लिए एक कार्यक्रम हम ये कर रहे हैं। नमस्कार, मी प्राध्यापक शेखर दत्तात्रय देशमुख कोपोली या राष्ट्रीय मानव अधिकाराचा खालापूर तालुक्याचा अध्यक्ष या नात्याने आमचे राष्ट्रीय अध्यक्ष इंद्रजित गौंड यांच्या माध्यमातून दरवर्षीच आणि नेहमीच आम्ही गोर आणि गरीब मुलांना किंवा त्यांच्या पालकांना विविध प्रकारच्या वस्तूंचं आणि आहारांचं वाटप करत असतो। एकीकडे चंद्रावरती यान पाठवत असताना काही खेडेगावांमधून अजून रस्त्यांची आणि विजेची सोय नाही, अशा खेड्यामध्ये असणाऱ्या अनेक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न या राष्ट्रीय सामाजिक आयोगाच्या माध्यमातून केला जातो आणि याला आमचे नेहमीच कार्यतत्पर असलेले राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉक्टर इंद्रजित गौंड यांचं सहकार्य आम्हाला लाभत असतं। आणि त्यातूनच हा एक छोटासा प्रयत्न की आदिवासी पाड्यांवरती मुलांना आज सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा दिल्या जातात का, त्यांच्यापर्यंत त्या सुविधा पोहोचवल्या जातात का, किंवा त्यांना पोषण आहार मिळतंय की नाही, या सगळ्या गोष्टींची चौकशी आणि पाहणी करण्यासाठी, एक माहिती घेण्यासाठी आज आम्ही सगळेच या राष्ट्रीय आयोगाचे सदस्य या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। आणि राम प्राण प्रतिष्ठेचा सोहळा जो आज पूर्ण देशभर चालू आहे, या कार्यक्रमाचे निमित्त सगळीकडेच आनंद उत्सव साजरा करण्यासाठी, खेड्यापाड्यात पोहोचण्यासाठी आमची ही टीम या ठिकाणी आज आलेली आहे। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.